हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना? मस्त राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. तर आज आम्ही चाललो आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलेलं आहे आणि ते आमच्यापासून जरा जवळच आहे. सो तिथे आम्ही चाललेलो आहोत आणि मला अशी इच्छा झाली की मी चालली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की बघा, कारण की आपला हा व्हिडिओ फक्त भिवंडी कल्याणपुरताच मर्यादित नाही आहे, तर इतर ठिकाणचेसुद्धा लोक बघत आहेत. सो त्यांनासुद्धा मला असं वाटलं की बघू देऊया कसा आहे मंदिर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर जास्त वेळ नाही घालवत आपण, मग निघूया. तर इथे आम्ही पोचलो अर्ध्या रस्त्यामध्ये आणि एवढा भयंकर रस्ता खराब आणि धूळसुद्धा इतकी होती की बापरे, विचारू नका तुम्ही. तर बघा इथे सगळा म्हणजे खड्डे खड्डे असा रस्ता होता. खूप एकदम सांभाळून चालवत होतो आणि फॅमिली असली तर सांभाळूनच म्हणजे ठीक असतं, कारण की खूप खड्डामय रस्ता होता तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे जाण्याचा. सो आम्ही तर आम्हाला कदाचित बहुतेक 26 किलोमीटर होतं, 26 किलोमीटर महाराजांचं मंदिर. आणि बघू शकता, हे बघा, रिवान असं म्हणतोय की आलो एकदाच आपण मंदिरात. म्हणजे तो सुद्धा वैतागलेला होता पूर्ण प्रवासामध्ये, कारण की खड्डे एवढे होते की प्रवास तर खूप कमी होता पण खड्ड्यांमुळे खूप दूरचा वाटत होता. इथे आल्यानंतर अनेक प्रकारच्या घोषणासुद्धा देताना पब्लिक दिसत होती. ऐकून घ्या तुम्हीसुद्धा, मीही ऐकत होते. इथे आल्यानंतर असं कळलं की संपूर्ण मंदिर जे आहे ते असं म्हणजे पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं आहे. सर्वीकडे असं, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर वनराई अशी सुकलेली आहेच, पण बघू शकता की किती शांत वातावरण आहे. आणि हा आपला महाद्वार, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शक्तिपीठ आहे, जे मंदिर आहे, त्याचं प्रवेशद्वार आहे. आत जाण्यासाठी आम्हाला असं म्हणजे चांगलंच असं कसरत करावी लागली, कारण की आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं, एवढी गर्दी तिथे होती. आता छत्रपती महाराजांचं शक्तिपीठ असेल आणि विचार करा तुम्हीच, गर्दी नसेल असं होईल का बरं? आणि तेही महाराष्ट्रात, असं होऊ नाही शकत. तो आता आम्हाला एंट्री देत आहेत आतमध्ये आणि वेट इज ओव्हर. बघू शकता की असं एक मात्र असं जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, जो भव्य दिव्य मंदिर आहे, ते मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघते आहे आणि तुम्हीसुद्धा बघू शकता माझ्या माध्यमामधून. बघा किती भव्य आणि किती सुंदर असं म्हणजे कलाकृती केलेली आहे. खरंच बघा ना, असं वाटतंय की जीव ओतून बनवलेलं आहे या मंदिराला. या मंदिराशी आपलं एक म्हणजे एक वेगळं असं नातं असं वाटतंय मला, एक वेगळ्या अशा भावना जोडलेल्या असं वाटतंय मला. बघा म्हणजे असं एकदम अभिमान वाटतो की अरे हां, आपण काहीतरी करतोय महाराजांसाठी, त्यांनी आपल्यासाठी एवढं सर्व काही केलं आहे. पण असं आता हे असं बघण्यात येतं ना की असं वाटतं की काहीतरी हां, आपण सुद्धा आपलं काहीतरी करतोय महाराजांसाठी. तुम्ही बघू शकता, हे तर बाहेरून मी तुम्हाला दाखवते, आतमधून सुद्धा एवढं सुंदर डेकोरेट केलेलं आहे, एवढं सुंदर बनवलेलं आहे. एक एक महाराजांच्या इतिहासातल्या एक एक गोष्टी अशा एकदम सुसज्जितपणे मांडून ठेवलेल्या आहेत. आपल्याला त्यांचा इतिहास कळावा, त्यांचा इतिहास आपल्याला कळून म्हणजे असं अभिमान वाटेल असा इतिहास त्यांनी त्या मंदिराच्या भिंतींवरती असं रेखीव केलेला आहे. आणि सुंदर असं सुसज्ज असं गार्डनसुद्धा आपण बघू शकतो. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे एवढ्या उन्हातसुद्धा मंदिराला बघून, तिथली हिरवळ बघून खूप प्रसन्न वाटलं. खरंच मला ज्या माणसाला ही कल्पना सुचली आणि ज्याने हे करण्यासाठी पुढाकार घेतलं, त्याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. आणि जेवढं मी कौतुक करेल तेवढंसुद्धा कमीच आहे, कारण की एवढ्या पुढे कोणी विचार नाही करू शकत आत्ताच्या याच्यामध्ये, आणि करू शकेल तरी ते सत्यात उतरणं मुश्किलच आहे, नाही का?
हे मंदिराच्या आतमधलं दृश्य आहे जे मी तुम्हाला दाखवते. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर अशी गर्दी अशी ओसंडून आहे. सो मी जसं माझ्या पद्धतीने जमेल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तर मी बघू शकता तुम्ही. खरंच महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांना शिवाजी महाराज आपल्या स्वतःसाठी काय आहे ते त्याच्यापेक्षा जास्त कोणीच चांगलं समजू शकत नाही. ज्या भावना आपल्या त्यांच्याशी जोडले गेलेल्या आहेत, जी नाळ आपली त्यांच्याशी जोडली गेलेली आहे, ती आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा चांगल्या पद्धतीने इतरांना कोणाला समजू नाही शकत. आणि समजलं देखील असेल तरी पण छानच आहे, त्याच्यात काही म्हणजे असं वेगळं वावगं नाही आहे. पण मला नाही वाटत की माझ्या भावना असं शब्दात असं मी मांडू शकते आहे आत्ता सध्याच्या घडीला. मंदिराचं रेखीव काम, एक एक गोष्ट अशी म्हणजे असं त्यांच्या काळात गेल्यासारखं वाटत होतं. एक एक गोष्ट अशी निरखून एकदम पारखून केलेली आहे आपल्या कला जे असतात ना कारागिरांनी. खूप छान. म्हणजे बघा, हे आतलं आता बघा सगळीकडे असं रेड कार्पेट होतं आणि उन्हाच्या झळाळ्या पण एवढ्या होत्या आणि मंदिर बघून तर ते ऊन काहीच नव्हतं वाटत. खरं सांगते, तिथे एकही असा शेड नव्हता मंदिर सोडून की जिथे आपण विसावा घेऊ शकतो. पण खरंच मंदिराला बघून इतकं प्रसन्न वाटलं की ते ऊन काय आहे ते आपल्याला कळलं नाही. आणि आपण बघा नॉर्मली असं बाहेर जातो तर आपल्याला उन्हाचं कसं एकदम जमत नाही. पण खरं सांगते अजिबात उन्हाचा काहीच त्रास नव्हता होत. कारण की एवढं मन प्रसन्नच झालेलं, तर काय बोलू आता, मी नाही बोलू शकत याच्यापुढे. तुम्ही बघू शकता एक एक आपल्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या काही घटना होत्या त्या सगळ्या भिंतींवरती असं रेखून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आमच्या रिवानला सगळा इतिहास समजावून सांगत होते. आणि माझ्या बाळाला ना इतिहासामध्ये खरंच खूप रुची आहे. त्याला खूप आवडतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेलं, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोललेलं त्यांना फार आवडतं. त्याला ऐकायलाही आवडतं, बघायलाही आवडतं. इतर गोष्टींमध्ये त्याला तेवढा म्हणजे असा रस नाही आहे, इंटरेस्ट नाही आहे. पण खरंच मला असं म्हणजे अभिमान वाटतो की त्याला आहे थोडंफार आपल्या इतिहासाबद्दल जाणीव, तर नाही म्हणता येईल एवढ्याशाला, पण आवड आहे मात्र, ते खरं आहे. बघू शकता कसं त्याचे वडील त्याला म्हणजे असं वाचून सांगतायत. कारण की नको आपण म्हणजे लहान बाळाला असं ज्ञान देतो आहे आणि आपल्याकडून काही चुकीचं नको जायला त्याला. त्यांची बुद्धी अशी एकदम तीक्ष्ण असते. सो त्यांना जे आपण एकदा दोनदा सांगू ते पटकन ते लक्षात ठेवतात आणि समोरच्याला पण सांगतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नको, काही वाईट नको जायला. आहे आपल्याला तिथे बघायला, वाचायला, सो आपण तिथे वाचूनच सांगितलेलं बरं. नसेल माहिती तर, माहिती असेल तर नाही, मग वाचायची पण गरज नसते. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कोणाला नाही माहिती, सर्वांनाच माहिती आहे. इथे त्यांचा इतिहाससुद्धा खाली लिहिलेला आहे आणि वरती चित्रपटाद्वारे आपल्यालासुद्धा ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शिवकालीन जे हत्यारं आहेत ते सुद्धा इथे मस्त मला असं वाटतं की त्यांनी बनवून घेतलेले आहेत की इथे येणाऱ्याला प्रत्येकाला असं म्हणजे समजलं पाहिजे, दिसलं पाहिजे. त्याकरिता त्यांनी सर्व हत्यारे बनवून घेतलेली आहेत असं मला वाटतं. ह्याची माहिती मला नाही आहे की ते आधीचे आहेत की आत्ता म्हणजे असं बनवून घेतलेले आहेत. पण मला असं वाटतं की बनवूनच घेतले असते. बघा एवढे हत्यारं वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या नावांचे. मंडळींनो, मी एक एक गोष्ट अशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की जेणेकरून तुम्हीसुद्धा माझ्याच प्रकारे सगळं बघा. की ज्यांना यायला नाही जमत, ज्यांना बघण्याची इच्छा असते पण ते बघू नाही शकत, फार लांब राहतात, येणं नाही जमत,
त्यांना सर्वांसाठी मला असं वाटतं मी माझ्या परीने दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. सो मी एक एक गोष्ट घेतलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. इथे शिवकालीन हत्यारांमधल्या ज्या तलवारी होत्या, जे तीर होते धनुष्य बाणाचे, ते सुद्धा आम्ही बघत होतो. बघू शकता हे बघा, तीर वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धारेचे होते. ते बघून सुद्धा असं एकदम काय म्हणतो तो ओरिजिनल वाटत होते की खरंच त्या काळाचे असतील म्हणून. रिवानसुद्धा बोलते की मला एक काढून दे, मी सुद्धा लढाई करणार. हे ढाल तलवार वगैरे त्याला कळतं, ते चिलखत जे आहे ते सगळं त्याला कळतं. म्हणजे आम्ही दाखवलेलं आहे त्याला, तर त्याला माहिती आहे. तो आम्हाला पुढून सांगत होता की हे आहे असं म्हणून. बघा, कुऱ्हाडी आणि भाला, तलवार, आणि एवढ्या जड जड तलवार होत्या, एवढ्या मोठे मोठे अस्त्रशस्त्र होते. ते कसं वापरत असतील, किती जडसुद्धा दिसत होते. बापरे, भयंकरच. म्हणूनच तर म्हणतात की मावळे होणं शक्य आहे का आत्ताच्या काळामध्ये. तेव्हाचं जे खाणं पिणं होतं, तेव्हा जी शरीरयष्टी होती ती खरंच अद्भुत होती. जी शिकवण होती आपली आऊसाहेबांची, जिजाऊसाहेबांची जी शिकवण होती, खरंच असं वाटतं की आत्ता आपल्यासमोर आपल्यासाठी या युगामध्ये खरंच एखादा शिवाजी महाराज जन्मणे खूप अवघड आहे. आणि त्यांची खूप अथक गरज आहे की अजून शिवाजी महाराज जन्माला, एखाद्या जिजाऊच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला यावा आणि असंच हे आपले जे स्वराज्य आहे ते सुराज्य करावं. खरंच हिरकणीची गोष्ट तर सगळ्या पोरांना, मुलांना, सगळ्या शाळेतल्यांना माहितीच असेल. हिरकणी माताची जी गोष्ट होती ती होती, आम्हालासुद्धा पुस्तकामध्ये होती. इथे बघू शकतो आपण की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा होता, तो राज्याभिषेक सोहळा आपल्याला या चित्राच्या माध्यमातून दाखवला गेलेला आहे. हे जे चित्र आहे याची जी फ्रेम असते ती आपल्या घरोघरी, काही घरी नसतील पण मला असं वाटतं की खूप लोकांच्या घरी मी अशी फ्रेम बघितलेली आहे, जे की आमच्यासुद्धा घरी आहे. आणि सर्वांचे लाडके आपले शंभूराजे, संभाजीराजे. छावा चित्रपट बघितल्यापासून जो रिवान आहे तो वेगळ्याच कॅरेक्टरमध्ये घुसून जातो, संभाजी महाराजांच्या कॅरेक्टरमध्ये घुसून जातो आणि तो घोषणासुद्धा देतो. बघू शकतो, जय. आता तुम्ही म्हणाल की हे आम्ही त्याला शिकवलेलं आहे. आम्ही असं अजिबात, तुम्ही असा विचारसुद्धा करू नका की आम्ही त्याला शिकवलेलं आहे. खरंच नाही शिकवलं आम्ही. पण ते म्हणतात ना, रक्त हे रक्त असतं, जे ज्याचं असतं ते त्यालाच कळतं. बरोबर आहे ना, की आपल्या महाराजांप्रती आपली निष्ठा ही कायमच अशी दणकट असते, अशी एकदम भारी असते. आणि म्हणूनच त्याला काही आम्हाला शिकवायची गरज नव्हती. त्याने बघितलं आपल्या महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, कोणतं बलिदान दिलेलं आहे, आणि त्यानुसारच त्याने व्यवस्थितरित्या असं त्याला सांगायचं काम नाही पडलं. ते म्हणतात ना, वाघाच्या बछड्याला शिकार करायचं शिकवत नसतात, ते आपोआप त्याच्या रक्तात भिनलेलं असतं. तो शिकार करणं हे शिकूनच जातो. त्याचप्रमाणे आपलंही होतं की हिंदू लोकांना असं शिकवायची गरज नाही पडत. जिथे आहे तिथे बोललंच पाहिजे, जिथे ज्या गोष्टीला वाव दिला पाहिजे तिथे दिलंच पाहिजे. आणि आम्ही आता वरती आलेलो आहोत, चहूबाजूने कडेला सगळे म्हणतात ना, ते चिरेबंदी असते किंवा काय म्हणतात याला, पण प्रोटेक्शनसाठी असतं, तसंच केलेलं आहे किल्ल्याभोवती जसं असतं तसंच. आणि बुरुज टाईपसुद्धा होते चारही बाजूला.
आणि गर्दी, रविवार होता, सुट्टीचा दिवस होता, लांबून लांबून लोक आलेले, भयंकर अशी गर्दी होती. गाड्यांवरून तुम्हाला कळतच असेल की गर्दी किती असेल. आता नवीन नवीन चालू झाले म्हणून खाण्यापिण्याची इथे जास्त अशी सोय नव्हती. आणि इथे जसं मी दाखवते, चारही बाजूला डोंगरकडा आहेत, निसर्ग आहे, निसर्गाचं वातावरण आहे. ऊन पण भरपूर होतं, दुपारची वेळ होती. सो बघा, आणि वरतून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला आता निरोप देऊया आणि निघायचं म्हटलं आहे, कारण की भूकसुद्धा लागलेली आणि खाण्यापिण्याचीसुद्धा व्यवस्था काही नव्हती. अखेरचा निरोप. आता कधी भेट होते मंदिराशी महाराजांशी कळणार नाही, पण बघूच, लवकरच भेट होईल, कारण की मी परत येणार आहे एकदा इथे. जेव्हा गर्दी नसेल तेव्हा मी येण्याचा प्रयत्न नक्की करेल इथे. आणि जवळच आहे, 1 तास लागतो आम्हाला इथे यायला. सो मी तरी यांना सांगेल की मला घेऊन चला म्हणून. आणि बाहेरसुद्धा बघा, सुंदर असं मावळे, आपले हत्ती, घोडे, असं विशिष्ट प्रकारे सजावटसुद्धा होती. आणि बाग बगीचा म्हणजेच गार्डन वगैरेसुद्धा खूप छान होतं. हे बघू शकता, एकदा बघून घ्या, कारण की आपण निरोप देतो आहे. आणि थोडंसं बाहेर निघालो तर एक ढाबा दिसला आम्हाला, जो की चालू होता. तर तिथे आम्ही जेवण वगैरे करून मग घरी निघणार होतो. तर आम्हाला फ्राईड राईसच आवडतं का, कारण की ज्यांना मुलं असेल त्यांना कळू शकतं की ज्याच्याकडे छोटं बाळ असेल, म्हणजे छोटं म्हणजे 2 ते 3 वर्षाचं, की जे बोलू शकतो की मला हे खायचं आहे आणि ते खायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ते मागवावं लागतं. आणि जास्त क्वांटिटी भेटते म्हणून त्याच्यासोबत आपल्यालासुद्धा तेच खावं लागतं, कारण की वेस्ट नको जायला. तर इथे आम्ही खाऊ पिऊन घरी आलो आणि आमच्या आधीच डिलिव्हरी बॉय तिथे रेडी होता, कारण की मी एक पार्सल मागवलेला. सो चला, आता निरोप घेते तुमचासुद्धा. आणि आजचा हा व्लॉग माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये जय शिवराय बोलायला विसरू नका, कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण हिंदू आहोत आणि आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण हिंदू आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. सो आणि व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा. आणि भेटूयात अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.